नमस्कार मित्रांनो, आपले माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या घरातील प्रत्येक वस्तूचा आणि त्या वस्तूंच्या ठेवण्याच्या जागेचा वास्तुशास्त्रात मोठे महत्त्व आहे. स्वयंपाकघर हे आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीचे स्थान आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धता असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तूला योग्य जागी ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे घरातील वातावरण आनंददायी आणि शांतीपूर्ण राहील. तसेच एक वस्तू आहे ती आहे तवा. तवा जो सगळ्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी वापरला जातो. त्यासंबंधीच्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण पाहूया. तव्याला स्वयंपाकघरातील आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट कोपऱ्यात ठेवणं अत्यंत शुभ मानलं आहे. आग्नेय दिशा ही अग्नितत्वाची दिशा आहे, त्यामुळे तवा या दिशेत ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर तवा वापरल्यानंतर स्वयंपाकघरात ठेवायचा असेल तर तो कधीही वेस्ट किंवा नॉर्थ म्हणजेच पश्चिम किंवा उत्तरेच्या दिशेला ठेवू नये. यामुळे घरात वाईट ऊर्जा प्रवेश करते आणि गृहिणीला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तवा वापरल्यानंतर स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. तव्यावर अन्नाचे अवशेष, तेल किंवा घाण राहणे शुभ नाही. यामुळे घरात अशुभ ऊर्जा तयार होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव वाढू शकतो. तवा स्वच्छ केल्यानंतर त्याला एका योग्य जागी ठेवणे. जर तवा वापरल्यानंतर तसाच ठेवला तर त्यावर धूळ किंवा घाण साचून राहते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. तव्याचा वापर करताना तो एका उंच ठिकाणी ठेवावा. तव्याला जमिनीवर किंवा खूप खाली ठेवणे शुभ मानले जात नाही. जर तवा खालच्या ठिकाणी ठेवला तर घरातील धनसमृद्धीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तवा स्वयंपाकघरात एका उंच शेल्फवर किंवा अलमारीत ठेवणे शुभ आहे. जर तुम्ही तव्याला शेल्फवर ठेवणार तर तवा उभा ठेवा आणि त्याच्याचबरोबर अन्य धातूंच्या वस्तूही ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे घरातील धनसंपत्ती वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये ऐक्य आणि प्रेम वाढते. तवा वापरताना त्याला अगदी स्वच्छ करून वापरावा. कापडाने तवा पुसून घेणे हे नेहमी चांगले. तवा साफ करण्यासाठी आपण धारदार वस्तूंचा वापर अजिबात करायचा नाही. काही लोक चाकूने तवा साफ करतात, तर ते करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे घरामध्ये पैशांची हानी होते. तव्यावरती वस्तू बनविताना धारदार शस्त्रांचा वापर करायचा नाही. नेहमी प्लास्टिक किंवा सिलिकॉनच्या वस्तूंचा वापर करावा. तवा खूप जुना झाला तर त्यावर डाग लागले किंवा तो खराब झाला तर त्याला वापरणं टाळावं. अशा तव्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि आरोग्याच्या समस्याही वाढू शकतात. तवा वेळोवेळी बदलत राहणं आवश्यक आहे. नवीन तवा आणल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबातील आरोग्यदायी वातावरण निर्माण होते. तव्याचा वापर करण्यासाठी शुक्रवार आणि रविवार हे दिवस शुभ मानले जातात. म्हणजेच काय तर जर तुम्ही नवीन तवा आणला असेल तर त्याचा वापर शुक्रवारच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशीपासून सुरू करायचा. त्याला पूर्णपणे स्वच्छ करून त्यावर हळद कुंकू वाहून नमस्कार करून त्याची पूजा करून त्याला नंतर वापरण्यासाठी आणायचा. याने घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते. स्वयंपाकघरात एकापेक्षा जास्त तवे असले तर त्याचा क्रम लावणे आवश्यक आहे. सर्वात जास्त वापरला जाणारा तवा नेहमी वरच्या ठिकाणी ठेवायचा आणि सगळ्यात कमी वापरला जाणारा तवा खालच्या ठिकाणी ठेवायचा. त्याने घरातील धनसंपत्ती वाढते आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते. तव्याच्या वर इतर कोणत्याही वस्तू ठेवू नका. विशेषतः काचेच्या किंवा धातूच्या वस्तू तर अजिबात ठेवू नका. त्याने घरातील शांती आणि ऐक्यावर परिणाम होऊ शकतो. तव्यावर कोणतीही वस्तू ठेवल्यास तिथे नकारात्मक ऊर्जा जमा होऊ शकते. तव्याचा वापर करून तयार केलेले पदार्थ नेहमी स्वच्छ आणि शुभ वेळेत तयार करा. तव्यावर तयार केलेले अन्न घरातील सदस्यांना ताजेतवाने, सकस आणि ऊर्जा देणारे असावे. जर तव्यावर बनवलेले अन्न योग्य वेळी तयार नसेल केले तर त्याचा परिणाम कुटुंबाच्या आरोग्यावर आणि समृद्धीवर होऊ शकतो. वर्षातून एकदा तव्याचे पूजन करणे शुभ असते.
श्रावण महिन्यात तव्याचं पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुखसमृद्धी येते. तवा स्वच्छ करून त्याला गंगाजलाने शुद्ध करा. त्यावर हळद कुंकू लावा आणि फुले वाहा. त्यानंतर तव्याचे पूजन करून त्याचा वापर करा. यामुळे घरात शांती, समाधान आणि समृद्धी वाढते. हा स्वयंपाकघरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचा योग्य प्रकारे वापर आणि साठवण केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढते. तव्याचे काम झाल्यावर त्याला सिंकमध्ये इतर भांड्यांसोबत ठेवू नका. त्याला स्वच्छ धुवून एका बाजूला ठेवा. गरम तव्यावर कधीही पाण्याचा हबका मारू नका, कारण तव्याचा संबंध राहूशी असतो आणि पाण्याचा संबंध चंद्रमाशी असतो. जर आपण गरम तव्यावर पाणी शिंपडले तर आपल्या कुंडलीतील राहू आणि चंद्राची स्थिती खराब होते. असे मानले जाते की तवा वापरताना नेहमी तो सरळच ठेवावा. याचा अर्थ असा की जेव्हा आपण गॅस लावून तवा त्याच्यावर ठेवतो तेव्हा तो वाकडा वापरायचा नाही, तर त्याला सरळ ठेवायचा. आपल्या घरात सुखसमृद्धी असावी, घरातील लहान मुले, वृद्ध माणसं यांच्या आजारावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून तवा गॅसवर ठेवण्या अगोदर त्याच्यावर चिमूटभर मीठ टाकायचे. त्याच्याने त्याच्यातली निगेटिव्हिटीही निघून जाते. आपल्याला माहीतच असेल की वास्तुशास्त्रामध्ये मिठाला किती महत्त्व आहे. मीठ वापरल्याने घरातील सगळी निगेटिव्हिटी मीठ शोषून घेतो आणि निगेटिव्हिटी घरातून निघून जाते. त्याचप्रमाणे जर आपल्या तव्यामध्येही निगेटिव्हिटी असेल तर ते आपल्या अन्नासोबत आपण ग्रहण करू शकतो. हे टाळण्यासाठी तव्यावर मीठ नक्की टाकावे आणि त्याच्यानंतर त्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच त्याच्यावर काम करायचे. तुमचे घर आनंदी, शांत आणि समृद्ध राहील. आजच या टिप्स तुम्ही वापरून बघा आणि तुमच्या घरात सकारात्मक बदल अनुभवा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.